ऐसा लगाने का अन रात्रभर बांगो बांगो बांगो। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरात संतापाची लाट आहे। दरम्यान काल धाराशिवमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला। यावेळी धस यांनी भर सभेत साठे नावाच्या व्यक्तीची FIR दाखवली। केवळ मराठ्याचा असल्यामुळे बेदम मारलं, ज्यांनी मारले त्यांच्यावर 7 ते 8 गुन्हे दाखल आहेत, तरीही अजून परळीच्या पोलिसांनी अटक केली नाही, अशी खतखत धस यांनी बोलून दाखवली। इतके भयान घडलं तरी परळीचे पोलीस असं का वागतात याचा सवाल पडत असल्याचं धस म्हणाले। एका पेपरची 8 महिन्यापूर्वीची बातमी धस यांनी भरसभेत दाखवली। 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग्स जप्त, अशी माहिती ती होती। ड्रग्स म्हणजे इंजेक्शन नाही तर अंगाला टोचायचं। रात्रभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे। आता दम मारो दम जुना झाल्याचं ते म्हणाले। आता या प्रकरणात 1.5 वर्षापासून दत्ता आंधळे आणि कैलास सानप हे 2 आरोपी अटक आहेत। त्यांचा धनंजय मुंडेंबरोबर फोटो आहे। खरा आका असं म्हणत धस यांनी सभेत फोटो दाखवला।